नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। वसई विरार मनपा का मेयर कौन? ओपन आरक्षण के बाद बड़ी चर्चा, हितेंद्र ठाकुर ने अपनी भूमिका की साफ। वसई विरार महानगर पालिका चुनाव के बाद अब मेयर पद को लेकर सियासी हलचल तेज हो गई है। अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट द्वारा मेयर पद के लिए ओपन कैटेगरी में आरक्षण घोषित किए जाने के बाद बहुजन विकास आघाड़ी में संभावित उम्मीदवारों को लेकर चर्चाएं शुरू हो गई हैं। इसी बीच बहुजन विकास आघाड़ी के अध्यक्ष और पूर्व विधायक हितेंद्र ठाकुर ने मीडिया से बातचीत में अपनी भूमिका स्पष्ट की। उन्होंने कहा कि पार्टी के पास कई अनुभवी और सक्षम नेता हैं और मेयर पद को लेकर वरिष्ठ नेताओं व पदाधिकारियों से चर्चा की गई है। वसई विरार के हित में ही अंतिम फैसला लिया जाएगा। हालांकि उन्होंने मेयर पद के उम्मीदवार का नाम सार्वजनिक नहीं किया, लेकिन बातचीत के दौरान शेखर धुरी, अजीत पाटिल, प्रवीण शेट्टी, कन्हैया बेटा भोईर, रंजना लाडक्या, लोरस डायस, अफीफ शेख, प्रकाश रोड्रिगस और प्रफुल्ल साने जैसे नेताओं के नाम चर्चा में आए हैं। अब ये देखना अहम होगा कि बहुजन विकास आघाड़ी की ओर से मेयर पद की जिम्मेदारी किसे सौंपी जाती है। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। वसई विरारचा गड राखण्यामध्ये आपण अतिशय यशस्वी राहिलेला आहात। कार्यकर्ता जिंदाबाद हा गड कार्यकर्त्यांनी राखला। कार्यकर्त्यांनी जे जीवापाड मेहनत केली, नमस्कार त्यांच्या मेहनतीला। कोणतीही अपेक्षा न ठेवता रजा काढून सगळ्यांना निवडून आणलं ते कार्यकर्ते। त्या आरक्षण सोडतीवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचं वाटतंय का? नाही, दबावच नाही, नियम चुकीचे आहेत। मी एवढंच बोलणार, दबावाचं कसं काय असू शकेल? शेवटी लोकांच्या समोर चिठ्ठ्या पडल्या असतील। नाही, एक्झॅक्टली आम्ही तर गेलो नव्हतो। नियमात बदल केला नाही, नियमात बदल केलाय चुकीचं आहे। पण जे तुमच्याकडचे होते आता भाजपमधून जे निवडून आलेले आहेत त्यांना काय संदेश असेल? काय नाही, शुभेच्छा। घरी बसायचं कार्यकर्त्यांना निवडून आलेल्या सगळ्यांना 115 लोकांना शुभेच्छा। निवडून आलेल्या 115 लोकांना शुभेच्छा। आपण तुमच्यासाठी कार्यकर्त्यांनी काम केलं, आता त्रास द्यायला सुरुवात झाली, त्याच्यावर काय बोलणार? कार्यकर्त्यांबरोबर मी भक्कम उभा राहील। मला कळलं कोणाच्या हॉटेलमध्ये रेट टाकणं, हे करणं, पोलिसांचं धमकी देणं वगैरे वगैरे हे चाललेलं आहे। दुर्दैव आहे, लोकशाहीतलं दुर्दैव आहे। कार्यकर्त्यावर अन्याय केलेला चालणार नाही। शेवटी सत्तेत आम्ही आहोत इकडे महानगरपालिकेत, तुम्हाला पण न्याय आमच्याकडूनच मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी। काल जे आंदोलन झालं होतं, सफाई कामगार सगळे सफाई कामगार रस्त्यावर उतरले होते, तुमच्याकडे पण आलं, काय सांगू? नाही, मी त्यांना बोललो का तुम्हाला न्याय मिळेल या दृष्टीने मी काम करेन। आता सत्ता बसण्याच्या आधीच महापालिकेमधून काही टेंडर सुद्धा बाहेर निघाले। मतदान निकाल लागतोय आणि टेंडरचे ऑर्डर निघतात। नाही, चुकीचं आहे ना। अहो, बॉडी आल्यावर बॉडीला विश्वासात घेऊन त्या बॉडीने ठराव केला पाहिजे। त्यांनी बॉडी योग्य तो निर्णय घेण्याकरता आहे। तुम्ही मनमानी 5.5 वर्ष केली, आता ही मनमानी नाही चालणार। त्याला आम्ही बघू नियमात काय कायद्यात असेल तर कॅन्सल पण करू, मग आम्ही आमच्या पद्धतीने बघू। आपण असं माहिती मिळत आहे की भाजपचे लोक टेंडर घेत आहे, काय सांगणार आपण? मला टेंडर कोणी घ्यावं नाही याच्यावर मी कधी बघितलंच नाही। आता तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे, हे अधाशी आहेत सगळी लोक, चालणार नाही जास्त। साहेब, आपला आचारसंहिताच चालू असताना कोणालाही विचारत न घेता आहे। एक टेंडर आता काढलं होतं स्मशानाचं आहे। कोणतं टेंडर? स्मशानभूमीचं एक टेंडर काढलंय, चुकीचं आहे। आपण जर महापौर बसणार तर आपण हे सर्व जे गोंधळ आहे टेंडरच्या तो काय हे जर घातला असेल नियमाप्रमाणे जे कॅन्सल करता येईल ते करू। धन्यवाद। ओके।